नमस्कार मंडळी, वैशालीज किचनमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत। आज आपण बनवणार आहोत डाळ तडका। सगळ्यात आधी आपण 1 वाटी डाळ घेतली आहे, त्यामध्ये अर्धी वाटी तूर डाळ आणि अर्धी वाटी मूग डाळ आहे। आता ही डाळ आपण स्वच्छ 2 वेळा धुवून घेऊया। आता आपण 1 वाटी डाळ घेतली होती, त्यासाठी त्याच वाटीने 3 वाटी पाणी टाकूया। थोडी हळद। आता आपण 4 शिट्ट्या होईपर्यंत ही डाळ शिजवून घेऊयात। तुम्ही पाहू शकता आपली डाळ छान शिजलेली आहे। ती आता आपण घोटून घेऊयात। डाळ फ्राय बनवण्यासाठी मी घेतली आहे 1 चमचा हळद, 1 चमचा जिरा पावडर, 2 चमचे तिखट, अर्धा चमचा धना पावडर, 1 बारीक चिरलेला कांदा, 1 बारीक चिरलेला टोमॅटो, थोडी कोथिंबीर, चवीपुरतं मीठ, 5-6 कढीपत्त्याची पाने, जिरं मोहरी, बोर मिरची आणि तेल। सगळ्यात आधी आपण 2 पळी तेल टाकूया। तेल चांगलं गरम झाल्यावरती त्यात जिरं मोहरी, मोहरी तडतडल्यानंतर त्यात कढीपत्ता आणि 1 बारीक चिरलेला कांदा घालूया। कांदा आपण पूर्ण लाल होईपर्यंत शिजवून घेऊया। आता आपला कांदा लाल झाला आहे, त्यामध्ये आता आपण 1 बारीक चिरलेला टोमॅटो घालूया। आता हा टोमॅटो शिजेपर्यंत आता आपण 1 चमचा जिरा पावडर घालूया, अर्धा चमचा धने पावडर, थोडी हळद, अर्धा चमचा तिखट। आता आपण हे छान परतून घेऊया। तुम्ही पाहू शकता आता आपला मसाला छान परतून झालेला आहे। त्यामध्ये आता आपण जी शिजवून घेतलेली डाळ होती ती घालूया। मिक्स करून एक चांगली उकळी घेऊया। यामध्ये मी आता 1.5 वाटी पाणी घालते आणि उकळी काढून घेईन। आता तुम्ही पाहू शकता आपल्या डाळीला छान उकळी आलेली आहे। आता आपण तडक्याची तयारी करूया। आता आपण यामध्ये तेल घालून घेऊया। तेल गरम झालं की त्यामध्ये बोर मिरची, कोथिंबीर आणि तिखट टाकूया। आता आपलं तेल तापलेलं आहे। आता आपण यात लसूण घालूया। लसूण ॲडिशनल आहे। बोर मिरची घालूया। त्यामध्ये अर्धा चमचा तिखट घातलं होतं। आता हा तडका आपण वरून डाळीला देऊया। तुम्ही पाहू शकता आपला गरमागरम डाळ तडका तयार आहे।